नमस्कार. आपण गीता आणि ज्ञानेश्वरीचं जे नित्यपाठ आहे, स्वामी स्वरूपानंदांनी एकत्र केलेल्या त्या 108 ओव्या आहेत सारांशवाल्या, त्या बघतो आहोत. आज 11वी ओवी. आम्ही समस्तही विचारले तव ऐसेची हे मना आले, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. विचारले म्हणजे आपण विचार करून बघितला, तर सविस्तरपणे आपण विचार केला तर आपल्या एक जागृत मनाला भगवंताचा जिथे प्रवेश झालेला आहे, भगवंताचा जिथे स्पर्श झालेला, परिस्पर्श, तर असं लक्षात येतं की आपलं जे विहित कर्म आहे, म्हणजे ज्या ज्या वयामध्ये शास्त्रानुसार योग्य व विवेक ठेवून चांगलं काय, वाईट काय आणि व्यवस्थित जे कर्म आहे, ज्यांनी आपण भगवंताशी सतत एकरूप होऊ शकू, म्हणजे जसं तुम्ही कर्मयोग म्हणू शकता, ते जर केलं तर आपण निश्चित परमात्मा प्राप्ती करू शकतो. आणि हाच परमार्थ मार्ग आहे. आणि असं झाल्यावर आपण तस्मात योगी भवार्जुन, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे, असं होऊन आपण योगी होऊन भक्त होऊन 24 तास भगवंताची सेवा करू शकतो. ज्या वयात जे योग्य आहे ते करणं, छोट्या वयामध्ये अभ्यास करणं, आपलं सगळं व्यवस्थित डिसिप्लिन लावणं, सगळे चांगले गुण आपले आणून अवगुणांचा त्याग करणं, मग तरुण वयात आलं की ग्रॅज्युएशन करणं, मग नोकरी करणं, आणि त्यानंतर मग आपला संसार सांभाळणं, म्हातारपणी सगळ्यांचा आधारस्तंभ होणं, असं सगळं आपण व्यवस्थित करावं आणि आपण नित्यमुक्त राहावं, असंच या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. आम्ही समस्तही विचारले तव ऐसेचे हे मना आले, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. धन्यवाद.